आणि तसं प्रत्येकाकडे 2-2 सिलेंडर असेल थोडा त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा एक सिलेंडर आहे, त्यांचा आतमध्ये खूप गोंधळ चालू आहे. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अचानक ही परिस्थिती आल्यामुळे एक सिलेंडर जेमतेम आता संपत आला आमचा, 2-3 दिवसात संपेल म्हणून बुकिंग करत होतो, पण ते बुकिंग होत नाही आता ऑनलाईन, म्हणून आम्ही प्रत्यक्ष इथं आलो आहे बघायला. आणि आत्ता कळलं इथे की ऑनलाईन बंदच केलं आहे सध्या. अति जर बदल झाले, जास्त जर रेट वाढले तर मग पुण्यामध्ये पुणे सोडावं लागेल. पुणे झाले व्यवसाय माझा बंद झाला तर माझ्या व्यवसायावर कमीत कमी 11 ते 12 लोक अवलंबून आहेत, तर त्यांना पण एक झळ पोचू शकते. म्हटलं सिलेंडर जर मिळाला नाही तर मेस चालवायचा हा प्रकार आहे तोच आम्हाला बंद करावा लागेल. आता कमर्शियल गॅस घ्यायला गेलं तर 5,000 रुपये सांगतात. कशा पद्धतीने आम्ही मेस चालवायची हाच एक प्रश्न आमच्या पुढं पडलेला आहे. कारण की जर सिलेंडरची प्राईस वाढली तर इकडे मेसवर त्याचा परिणाम घडेल, मेसची प्राईस वाढू शकते. आखाती देशामध्ये सध्या युद्धाचं जे आहे ते धग पाहायला मिळत आहेत आणि याचा सर्वत्र परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी सर्वसामान्यांच्या जीवनावर देखील परिणाम झाला. याचा परिणामाची पहिली स्टेज म्हणजे गॅस महागला आहे आणि या गॅसवरती आता अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून काही नियमावली जारी करण्यात आलेली आहे. जो पूर्वी गॅस 21 दिवसांनी मिळायचा तो आता 25 दिवसांनी मिळतो आहे. एवढंच नाही तर या गॅसला आता KYC देखील अपडेट असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऑनलाईन बुकिंग देखील काही ठिकाणी होत नाही आहे, प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदवावा लागतो आहे. एका कुटुंबाला एक सिलेंडर मिळतो आहे, तो संपल्यानंतर 25 दिवसांनीच बुकिंग जे पुढचं आगाऊ बुकिंग आहे ते आता होणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे. आज 11 दिवस झाले युद्धामध्ये सगळं सुरू आहे. गॅस जे आहेत ते बंद केलेले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी असेल या ठिकाणी गॅस वाहिनी देखील आहे, ती देखील आता तात्पुरती काळासाठी बंद ठेवलेली आहे. त्याचबरोबर छोटे विक्रेते असतील, व्यावसायिक असतील, यांना देखील कमर्शियल सिलेंडर मिळण्यामध्ये आता अडचणी ज्या आहेत त्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये देखील 20% जे आहेत हॉटेल इंडस्ट्री ती आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. कारण फक्त गॅसमुळं घरगुती गॅस देखील 60 ते 70 रुपयांनी महागलेला आहे आणि आता हा गॅस ऐन उन्हाळ्यामध्ये मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकाला याच गॅस स्टेशनच्या बाहेर गर्दी करावी लागते आहे आणि एका कुटुंबाला एक गॅस मिळतो आहे. ही संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये आता पाहायला मिळते आणि ज्या मोठमोठ्या ज्या इमारती आहेत, ज्यांना गॅस म्हणजे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जातो, त्यांच्यावर देखील आता परिणाम येत्या 2-3 दिवसामध्ये होताना पाहायला मिळतील. खरं तर गॅस व्यवस्थापनाशी आम्ही जेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आम्हाला देखील वरून काही नियम आहेत, कोणतीही गोष्ट सांगण्यामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे, काहींना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं इतकं सगळं होत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार नियमावली जारी करते, त्याच्यामुळे कुठेतरी नियोजनाचा बोजबारा उडावला आहे का हे देखील आता यातून जे आहे ते स्पष्ट होतं आहे. कारण असंख्य नागरिक आहेत, त्यांच्या असंख्य समस्या आहेत. कोणाचं KYC आहे, कोणाच्या वडिलांच्या नावावरती आहे, कोणाच्या आईच्या नावावरती आहे, त्यांचं निधन झालं आहे, ते काही सगळे डॉक्युमेंट्स अपडेट केले नाही आहेत, ते देखील आता बुकिंगला प्रॉब्लेम होते. पूर्वी एक कॉल करायचा, गॅस बुक व्हायचा आणि तो 2-3 दिवसामध्ये घरी यायचा. मात्र आता प्रत्यक्ष तुमच्या गॅस वितरण केंद्रावरती यायचं, तुमचं KYC अपडेट झालं नसेल ते अपडेट करायचं आणि अपडेट करूनच पुढचं जे आहे आगाऊ बुकिंग ते देखील करावं लागतं आहे. ही जी गर्दी आहे हे त्याचंच कारण आहे. युद्धाचे जरी धग आखाती देशामध्ये धगधगत असले त्याची देखील आता महाराष्ट्रामध्ये धग आपल्याला घराघरामध्ये, कुटुंबामध्ये प्रत्येकाला ही आता अनुभवायला मिळते आहे. कॅमेरामॅन पियुष, मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे. म्हणजे युद्धाच्या झळामुळे काय आता युद्ध सुरू आहे, गॅस तर KYC करावं लागतं, एक सिलेंडर एकदाच मिळतोय. हो, आता KYC करायला लागतं. ते वडिलांच्या नावावर माझ्या KYC आहे. थोडी गर्दी आहे, पण लोकांनी 11th आवरला सगळे धावपळ करायला लागलेले आहे. आणि तसं प्रत्येकाकडे 2-2 सिलेंडर असेल थोडा त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा एक सिलेंडर आहे, त्यांचा आतमध्ये खूप गोंधळ चालू आहे थोडासा. आणि 25 दिवसांनी गॅस मिळतो असं सांगितलं आहे. हां, गॅस जपून वापरायलाच पाहिजे. गॅस काय, इंधन काय, सगळं जपून वापरायला पाहिजे. नाही, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अचानक ही परिस्थिती आल्यामुळे एक सिलेंडर जेमतेम आता संपत आला आमचा, 2-3 दिवसात संपेल म्हणून बुकिंग करत होतो, पण ते बुकिंग होत नाही आता ऑनलाईन, म्हणून आम्ही प्रत्यक्ष इथं आलो आहे बघायला. आणि आत्ता कळलं इथे की ऑनलाईन बंदच केलं आहे सध्या बुकिंग. कारण थोडी पंचायत अडचण होणार आहे, तर कोणीतरी याच्या संबंधित लोकांनी आधी डिक्लेअर केलं पाहिजे की काय पद्धत आहे, प्रोसिजर काय आहे, म्हणजे लोकांना सोयीचं होईल ते सगळं. आता गॅस सिलेंडरची टंचाई आता मी इथून आता जाणवायला लागलेली आहे. मग तुम्ही आता बाहेर राहताय, मग जेवणार कुठं, खाणार काय? कारण आता खाऊ गल्लीवाले पण त्यांना सिलेंडर नाही मिळतं, करणार काय? मेसवाल्यांची ही अवस्था आहे. नाही, अजून तर आतापर्यंत काही जळ अजून पोहोचलेलं नाही. आता जेव्हा होतील मेसमध्ये काय बदल होतील त्याच्यानुसार ठरवू. जास्त बदल झाले,
जास्त जर रेट वाढले तर मग पुण्यामध्ये पुणे सोडावं लागेल. गेले मी 10 वर्ष हा व्यवसाय चालू म्हणजे केलेला आहे एकंदरीत. तर आता ही पहिल्यांदाच समस्या आली आहे. पुणे झाली म्हणजे व्यवसाय माझा बंद झाला तर माझ्या व्यवसायावर कमीत कमी 11 ते 12 लोक अवलंबून आहेत. तर त्यांना पण एक झळ पोचू शकते एक प्रकारे. त्यांचाही आर्थिकदृष्ट्या शेवटी ते पण माझ्यावर अवलंबून आहेत. किती दिवस चालेल? साधारण 1-2 दिवस हार्डली माझ्याकडे तेवढा साठा आहे, तेवढं चालू शकते मेस. त्याच्यावर नाही चालत. आता मी गेले सकाळपासून मी शोधतोय, मला म्हणजे जास्ती पैसे आकारून पण मला कुठलाही गॅस मिळत नाही आहे, कुठलाच उपलब्ध होत नाही आहे. म्हटलं सिलेंडर जर मिळाला नाही तर मेस चालवायचा हा प्रकार आहे तोच आम्हाला बंद करावा लागेल. एक दुसरं, जरी आहे ना काळ्या बाजारातून वगैरे सिलेंडर घेत म्हणजे त्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखंच प्रकार होईल हा. आणि दुसरं की आपण झाडं तोडायची नाही, झाडं जगवायची, मग लाकडंच आणायची वेळ येईल जर असंच चालवायचं. आणि तेही आणून आम्हाला परवडणार नाही आहे. आणि विद्यार्थ्यांना ते जेवण घेणं परवडणार नाही. साधारण आता कमर्शियल गॅस मिळतोय का? किती रुपयाने मिळतो? आत्ता कमर्शियल गॅस घ्यायला गेलं तर 5,000 रुपये सांगतात. कशा पद्धतीने आम्ही मेस चालवायची हाच एक प्रश्न आमच्या पुढं पडलेला आहे. असंच चालू आहे तर मेस किती दिवस चालू राहील? हां, मेस 2-3 दिवस चालू राहील. त्याच्या पुढे आहे ना लाकडाची व्यवस्था करावी लागेल आणि त्याच्यावर आम्हाला जेवण शिजवावं लागेल, दुसरं काही नाही. आणि ती लाकडं पेटवायची कुठं हा एक प्रश्न सिटीमध्ये येणारच आहे. तुम्ही जेवायचे हाल होतील. कुठून आला, काय करताय? आणि इथं हा, मी सध्या पुण्यात आलेलो आहे MPSCची तयारी करायला. तर मेस बंद झालं म्हणजे थोडं प्रॉब्लेम होऊन जातो की जेवण वगैरे एकदम स्वादिष्ट असतं इथलं, बाहेर याच्यासारखी क्वालिटी मिळते. सिलेंडर तर चालू आहे बाहेर, ते पण मिळत नाही, तेही मिळत नाही. ते आता युद्धजन्य परिस्थितीमुळे ते सगळं झालं या. आपल्या ती कल्पना आहे, परंतु आता पुढे बघू कसं काय होईल. तुमचं हाल होतील का? हाल तर होतीलच, कारण की जर सिलेंडरची प्राईस वाढली तर इकडे मेसवर त्याचा परिणाम घडेल. मेसची प्राईस वाढू शकते. दरही वाढतात. हो, दरही वाढेल. जिकडे महागाई झाली का त्याचा इम्पॅक्ट ॲटोमॅटिकली इकडे पडू शकतो.